अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामी महाराजांची आपण मनापासून सेवा करतो आणि विश्वास ठेवून सेवा केली तर महाराज आपल्याला सर्व काही देतात. बघा, कधी कधी वेळ लागतो पण इच्छा पूर्ण होते. त्यासोबतच आपल्याला आपलं कर्मसुद्धा चांगलं करावं लागतं आणि कर्म चांगलं केलं तर महाराज आपल्याला सर्व काही देतात. तर बघतो, तुम्हा सर्वांचे खूप सगळे प्रश्न आहेत. दत्त जयंतीला ज्यांनी 3 फुलांचा उपाय केला त्या खूप सगळ्या माझ्या ताईंना अनुभव आलेला आहे, काही ताईंना आलेला नाही, पण त्यांना नक्की येईल. आता स्वामींचा प्रकट दिन आहे 10 एप्रिलला आणि दत्त जयंतीचा आपण व्हिडिओ टाकला होता 3 फुलांचा उपाय. ही सेवा खूप प्रभावी आहे. मी स्वतः केली होती, एका केंद्रातील ताईंना सांगितली होती. त्या ताईंना दत्त जयंतीला तो उपाय केल्यानंतर त्या प्रेग्नेंट राहिल्या, त्यांना मुलगा झाला. हे मी आधी सांगितलेलं आहे. आता मी तो व्हिडिओ शेअर केला आणि इथे खूप सगळ्या ताईंनी सेवा केली. कालच एका ताईंची सुंदर कमेंट्स आली की त्यांना 12 वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. फक्त आणि फक्त त्यांनी दत्त जयंतीला 3 फुलांचा उपाय केला, त्यानंतर काही उपाय आणि काही सेवा 2 महिने केल्या. 2 महिन्यामध्ये त्या प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत. गेली 12 वर्षे जे शक्य नाही ते फक्त श्री गुरुदत्त स्वामींच्या सेवेने 2 महिन्यात शक्य झालं. म्हणजेच काय, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींचं ब्रीदवाक्य 100% बरोबर आहे. फक्त आणि फक्त तुमचा विश्वास असू द्या. तर भक्त हो, आधीच सांगते, मुलगा मुलगी आपण भेदभाव करत नाही आहोत. मी स्वतः एक मुलगी आहे, स्त्री आहे, आई आहे आणि त्यामुळे कुठलीही महिला मुलगा मुलगी भेदभाव करत नसते. पण ज्या घरात मुली आहेत तिथे एक मुलगा असावा, ज्या घरात मुलगा आहे तिथे एक मुलगीसुद्धा असावी. आता तुमची इच्छा आहे, तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, किंवा मग तुमच्या घरात मूलबाळ नाही आहे, मग तुम्हाला काहीतरी एक संतान पाहिजे. खूप ताईंच्या कमेंट्स आहेत की आम्हाला गर्भ राहतो पण मतिमंद मुलं जन्माला येतात. काही ताईंना गर्भधारणा झाली 3-4 महिन्यामध्ये गर्भपात होतो, किंवा काही ताईंना 8व्या-9व्यामध्ये सुद्धा त्यांचं बाळ मृत जन्माला येतं. असे जे अडचणी आहेत, या सर्व अडचणींवरती मात करणारा हा एक उपाय आहे. आता तुम्हाला नोकरी पाहिजे, विवाह जमत नाही, किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात, यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. आता ज्या माझ्या ताईंना मुलं बाळं आहेत, संसार सुखाचा चाललेला आहे, त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, किंवा कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून हा 3 फुलांचा उपाय करायचा आहे. तर भक्त हो, एकच सांगू इच्छिते, तुमची कोणतीही अडचण असो, म्हणजे काहीही असू द्या, तुम्हाला हा उपाय पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. दत्त जयंतीला 3 फुलांचा उपाय आपण शेअर केला होता, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला असेल, काही जणांनी पाहिला नसेल. आणि खूप सगळ्यानंतर कमेंट्स येऊ लागल्या की ताई आम्हाला हा उपाय करायचा आहे, आता पुन्हा योग कधी आहे. तर त्यानंतरचा प्रभावी योग म्हणजे दत्त जयंतीला जेवढ्या पॉवरफुल तुमची इच्छा पूर्ण होणार, तशीच तुमची 10 एप्रिल स्वामी जयंतीला सुद्धा इच्छा पूर्ण होणार. स्वामी प्रकट दिनाला प्रगट दिन किंवा स्वामी जयंती म्हटलं जातं. आणि माऊलींच्या या जयंती दिवशी जर तुम्ही हा उपाय केला ना, तर साक्षात श्री गुरुदत्त महाराज आणि स्वामी माऊली तुमचे सर्व प्रश्न सोडवतील. मी स्वतः हा उपाय प्रत्येक स्वामी जयंतीला करत असते आणि माझ्या ज्या ज्या इच्छा असतील ना, त्या 100% 1-2 महिन्यामध्ये नक्की पूर्ण होतात. भक्त हो, 1 वर्षसुद्धा लागत नाही, एवढ्या लवकर अनुभव येतो. फक्त तुमची श्रद्धा असू द्या, मनामध्ये द्विधा मनस्थिती अजिबात ठेवू नका. आता तुम्हाला करायचं आहे काय, तुमच्या आसपास स्वामींचं केंद्र, मठ असावा, किंवा मग श्री गुरुदत्त महाराजांचं मंदिर. हा उपाय जर मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये केला तर 100% फळ देणारा आहे. तर भक्त हो, प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्यासाठी कमेंट्समध्ये स्वामी आई लवकर कृपा करा असे लिहा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सुद्धा स्वामींना कमेंट्समध्ये सांगा. तर भक्त हो, 2025पर्यंत तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. कारण मी स्वतः या सेवा केलेल्या आहेत, अनुभव घेतलेला आहे आणि इतर काही स्वामी केंद्रातील मैत्रिणींना सांगितलेल्या आहेत. इन्स्टावरती सुद्धा मी बऱ्याचशा ताईंनी मला DM केले होते, तिथेसुद्धा मी त्यांना हे उपाय सांगितले होते 1-2-3 वर्षापूर्वी. त्यांनासुद्धा अनुभव आले आणि मग त्या कमेंटनुसार आणि माऊलींनी मला मार्गदर्शन केलं. त्यामुळेच तर इथे मी स्वामींचे संदेश शेअर करू लागले की असं वाटलं चला
चला आपण ज्या सेवा इतरांना देतो ती साक्षात स्वामीच आपल्याकडून देत आहेत आणि मग लोकांना अनुभव येत आहे. तुम्हाला सुद्धा नक्की येईल. मी तुम्हा सर्वांसाठी सुद्धा महाराजांकडे नेहमी प्रार्थना करते. तर तुम्हाला 3 झेंडूची फुले लागणार आहेत. आता झेंडूची फुले नसतील तर तुम्ही 3 लाल गुलाबसुद्धा घेऊ शकता किंवा 3 पिवळा गुलाबसुद्धा घेऊ शकता किंवा 3 तुम्ही जी आपल्याकडे फुलवाल्यांकडे जी फुले मिळतात ना पिवळी तीसुद्धा घेऊ शकतात. इथे सांगितलेली हीच फुले तुम्हाला वापरायची आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई पिवळी नाही भेटली मग पांढरी घेऊ का? नाही, पांढरी जमणार नाहीत. तुम्हाला पिवळा गुलाब किंवा लाल गुलाब किंवा मग झेंडूचे पिवळे फूल किंवा मग शेवंतीचे पिवळे फूल याच प्रकारची फुले घ्यायची आहेत. 3 फुले घ्यायची आहेत आणि तुमचे 3ही फुले हातामध्ये घेऊन तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात गेल्यावरती तिथे आधी तुम्हाला महाराजांना नमस्कार करायचा आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्हाला बसायचं आहे खाली आणि त्यानंतर तुम्हाला 3 फुले हातात घ्यायची आहेत. 3 इच्छा सांगायच्या आहेत. आता एका फुलावरती एक इच्छा असं नाही केलं तरी चालेल. 3ही फुले तुमच्या दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये घ्यायची आहेत. हे करत असताना महिला पुरुष दोघेही हा उपाय करू शकता. पण महिलांच्या हातामध्ये 2-2 काचेच्या हिरव्या बांगड्या असाव्या, डोक्यावरती पदर असावा, ड्रेस घातला असेल तर ओढणीचा पदर घ्या किंवा मग तुम्ही साडी घातली तरी चालेल. साडी ड्रेसचं काही नाही, फक्त तुम्हाला पदर घ्यायचा आहे आणि महाराजांना तुम्हाला मनातील इच्छा सांगायची आहे. तुमची पहिली इच्छा, दुसरी, तिसरी 3 सांगा, कोणत्याही असू द्या. एक तर मला मुलबाळ नाही आहे, देवा मला मुलबाळ द्या स्वामी, मला मुलगा पाहिजे किंवा स्वामी देवा मला नोकरी पाहिजे, माझ्या घरामध्ये वादविवाद होतात, म्हणजे कुठल्याही अडचणीसाठी करू शकता. विवाह जमण्यासाठी सुद्धा करू शकता. मतिमंद मुले आहेत त्यांना थोडंफार त्यांचं कळावं, त्यांना समजावं किंवा पुन्हा माझ्या घरात असं बाळ जन्माला येऊ नये अशी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता. अजून एक सांगते, मतिमंद मुले घरामध्ये जन्मास आल्यास तुम्ही अजिबात नाराज होऊ नका. ते देवाचं रूप असतात. त्यामुळेच तुमच्या आयुष्यात खरंच खूप चांगले पुढे बदल होत असतात आणि आज तुम्हाला हे कळणार नाही पण नक्कीच तुम्हाला कालांतराने या गोष्टी कळतील. पण पुन्हा असंच बाळ जन्माला येऊ नये म्हणून तुम्ही तशी प्रार्थना करू शकता. ज्या ताई आत्ता गरोदर आहेत त्या ताईंना शक्य नसेल मंदिरात केंद्रात जाणे, त्यांनी त्यांच्या मिस्टरांना हा उपाय करायला सांगावा किंवा मग तुमच्या आईने, सासूने, बहिणीने तुमच्यासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. म्हणजे हा उपाय कोणी कोणासाठी केला तरी चालेल, पण ती व्यक्तीसुद्धा तशी असावी, त्याचं कर्मसुद्धा तेवढं चांगलं असावं तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणून एक सांगते, स्वतःचा उपाय स्वतःच करा. म्हणजेच तुम्हाला माहिती ना तुम्ही चांगलं कर्म करता, मग देवसुद्धा तुम्हाला तसंच फळ देईल. तर भक्त हो, तुमच्या 3 इथे तुम्हाला दाखवलेली आहेत अशी 3 फुले घ्यायची आहेत आणि तुमची इच्छा सांगायची आहे. मी सुद्धा हा उपाय दत्त जयंती आणि प्रकट दिनाला आवर्जून करते. मला सुंदर अनुभव आलेले आहेत. तुम्हाला नक्की येतील. तुम्ही म्हणताल ताई तेच ते सांगतात, पण मला खरंच असं वाटतं ना की मी स्वतः अनुभव घेतलेला आहेत ना, तुम्हाला सुद्धा महाराज ते अनुभव देणार आहेत आणि लवकर द्यावेत. तर इच्छा सांगून झाल्यानंतर महाराजांच्या चरणांवरती ती फुले अर्पण करायची आहेत. आता दत्त मंदिरांमध्ये बघा बऱ्याचशा आतमध्ये प्रवेश नसतो. मी जिथे जाते तिथे सुद्धा प्रवेश नसतो. तर बाहेर एक कासवाची जी प्रतिकृती किंवा जी मूर्ती ठेवलेली आहे त्यावरतीच आम्ही ते फुले वगैरे मी तिथे ठेवत असते किंवा मग दत्त जयंतीला पाळणा असतो त्यामध्ये टाकत असते. तर स्वामींच्या केंद्रामध्ये चरणांवरती ठेवत असते. तर मग तुम्ही त्या पद्धतीने स्वामी महाराजांच्या चरणांवरती तुम्हाला ती फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर 2 मिनिटे तुम्हाला खाली बसायचं आहे. देवाची जी फोटो मूर्ती आहे त्याला तुम्हाला डोळे भरून पाहायचं आहे आणि नंतर 1 मिनिट डोळे झाकून घ्यायचे आहेत आणि देवाची जी प्रतिकृती आहे, जो चेहरा आहे तो तुमच्या बंद डोळ्यासमोर आणायचा आहे आणि दीर्घ श्वास घेऊन तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की देवा, खरंच मी खूप तळमळीने तुम्हाला प्रार्थना करते. माझी ही विनंती, हा माझा नवस तुम्ही पूर्ण करा. तुम्हाला एक स्वामी महाराजांना नवसच बोलायचं आहे. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाल्यावरती तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. मग तुम्ही तुमचं बाळ घेऊन अक्कलकोटला येईल किंवा गाणगापूरला दर्शनाला येईल असं काही बोलू शकता. म्हणजेच 5 वर्षाच्या आत म्हणा, 1 वर्षाच्या आत म्हणा किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणा. बाळ झाल्या आपण कुठे जाऊ शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे, मला देखील माहीत आहे. त्यामुळे
असं बोला किंवा मग तुम्ही काही बोलू शकता. मी बाळ झाल्यानंतर म्हणजे काही गरजूंना दान करेल किंवा कुठेतरी अनाथाश्रमामध्ये दान करेल, असं काहीही तुमच्या पद्धतीने तुम्ही नवस बोला. आणि त्यानंतर मग तुम्हाला उठायचं आहे आणि जी तुम्ही फुले अर्पण केलेली आहेत त्यापैकी एक फूल तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना पुन्हा एक नवस करायचा आहे. महाराज, हे फूल म्हणजे साक्षात तुमचा आशीर्वाद मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. चला तुम्ही माझ्यासोबत. माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मी हे माझ्या प्राणापेक्षा, माझ्या श्वासापेक्षा सुद्धा जास्त आवडीने याला जपून ठेवी. म्हणजेच काय तर तुम्हाला ते तुमच्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहे असं तुम्हाला देवाला बोलायचं आहे. साक्षात हा तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि घरी आल्यानंतर एखादं नवीन पिवळं किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला ते फूल बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई आम्ही गावाला जातो, मग आम्ही उन्हाळ्यामध्ये ते कसं करावं? ते तुम्ही देवघरामध्येच ठेवा. आपण गावी गेलो तरी देवघर उचलून घेऊन जातो का? नाही, ते घरामध्येच असतं ना. मग ते तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. म्हणजे तिथे तुमचे जे देव आहेत, स्वामी महाराजांच्या फोटो मूर्ती असेल तर ते त्याचं रक्षण करतील. तर भक्त हो, खूप जणांना प्रश्न पडतो की मग ताई ते फूल आम्ही किती दिवस जपून ठेवायचे? तर ते फूल तुम्हाला पुढच्या प्रकट दिनापर्यंत तुमच्या जवळ ठेवायचे आहे. त्यामध्येच तुमची जर इच्छा पूर्ण झाली, म्हणजेच या 1 वर्षाच्या आतमध्ये इच्छा पूर्ण झाली, तर इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर ते फूल तुम्हाला एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी विसर्जित करायचं आहे. कुठेही टाकून द्यायचं नाही, निर्माल्यामध्येच टाकून द्यायचं नाही. जेव्हा कुठे देवाला जाल तेव्हा ती पुरचुंडी सोबत घेऊन जाल. त्या ठिकाणी तुम्ही देवाच्या मग म्हणजे गंगेत म्हणा, कुठेही सोडून द्या, पण ते तीर्थाचं ठिकाण आहे. तर भक्त हो, इथे मी माहिती तुम्हाला जी दिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर तुमच्या काही गोष्टी लक्षात बसल्या नसतील तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पुन्हा ही माहिती ऐका किंवा व्हिडिओ संपल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही शांत बसून हा व्हिडिओ ऐका. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही. कारण दत्त जयंतीचा उपाय सांगितला, त्यानंतर आपण खूप सगळे उपाय सांगितले. खूप सगळ्या ताईंना अनुभव आलेला आहे. 100% अनुभव येतो, मी स्वतः खात्री देते. पण तुम्ही सेवासुद्धा नीट समजून घ्या आणि तेवढ्या विश्वासाने करा. बघा, खूप जणांना खूप विश्वासाने सेवा करून फळ मिळत नाही. याचे कारण पितृदोष, इतरांची वाईट असणारी नजर, म्हणून तुमचे काम होत नाही. यावरती सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तुम्हाला या सर्व सेवा प्रकट दिनाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करायच्या आहेत, जेणेकरून पितरांची सेवा आधी झाली तर आपले हे सर्व उपाय 100% काम करतील. आणि पितृदोषावरती एक प्रखर सेवा आहे, जी सेवा करून तुमचे 99% प्रश्न नक्कीच महाराज सोडवतील. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्वात प्रभावी सेवा आहे जी प्रकट दिनाला करायची आहे आणि न चुकता प्रत्येकाने करा. इतर जे दुःखी भक्त आहे, तुमचे नातेवाईक, तुमच्या मैत्रिणी असतील तर तुम्ही त्यांना ही माहिती आवर्जून शेअर करा. आपल्याला एकच करायचं आहे, हा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून 99% लोकांचे प्रश्न सुटतील आणि हा 100% प्रभावी असा एक उपाय आहे. मी तुम्हाला खूप तळमळीने सांगते, कारण पुन्हा असा योग नाहीये, त्यामुळे खूप जणांना याचा फायदा होऊ देत. आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं. तर यापुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती पाहायची आहे, म्हणजेच स्वामी प्रकट दिनाला काय करावं, काय करू नये, काही चुका तुम्हाला टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये दुःख हा शब्दच राहायला नको. तर भक्त हो, आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामींचे संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामीची कृपादृष्टी राहील. आजची सेवा गुरु स्वामी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.